नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 21 जानेवारी 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून कालवा, बोगदा आणि दहेगावचा सिंचन योजनेतून किती पाणी वाढवलं आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजताची आकडेवारी बघितली तर उजनी धरणातील पाण्याची पातळी ही 100%वरच आहे. एकूण पाणीसाठा हा 117 TMCवरच आहे आणि उपयुक्त पाणीसाठा हा 53.57 TMC एवढाच राहिलेला आहे. आणि दौंडचा विसर्ग बघितला तर 354 क्युसेकचा विसर्ग तो कायम दाखवतोय. खरं तर या आकडेवारीमध्ये थोडीशी म्हणजे गफलत वाटते, कारण गेले 3-4 महिने 100%वरच धरण आहे. कदाचित धरण 100%पेक्षा जास्त असेल, परंतु ह्यांना दाखवायचं नसेल किंवा दाखवता येत नसेल. तर उजनीतून सध्याला कालवा, बोगदा आणि दहेगाव सिंचन योजनेतून पाणी चालू केलेलं आहे. त्या योजनेतून बोगद्यातून काल दुपारी 3 वाजेपर्यंत जो 500 क्युसेकचा विसर्ग होता तो 900 क्युसेक करण्यात आला आहे. आणि कालव्यातून जो आतापर्यंत 1000 क्युसेकचा विसर्ग होता तो रात्री 7 वाजता 1500 क्युसेक एवढा करण्यात आला आहे. आता नदीतून पाणी सोडायचं म्हटलं की धरण परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चीड निर्माण होते. परंतु नदीच्या पाण्यावर जी पिकं अवलंबून आहेत त्या पिकालाही पाणी मिळालं पाहिजे. धरणग्रस्तांनी ज्या जमिनी धरणासाठी दिल्या आहेत त्यांनाही पाणी राहिलं पाहिजे. यासाठी तर प्रशासनाने उजनी धरण प्रशासनाने उजनीच्या पाण्याचं काटेकोरपणे नियोजन केलं तर ही गोष्ट शक्य आहे. परंतु हे नियोजन होत नसल्यामुळं आपल्या शेतकऱ्यांमध्येच वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मी काल बघितलं, उजनीतून भीमा नदीला पाणी सोडण्यासाठी आपण व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच कमेंट अशा आल्या की पाणी सोडू नये. ह्या कमेंट धरण परिसरातील असणाऱ्या शेतकरी होत्या आणि पाणी सोडावं हे नदीवर अवलंबून असणाऱ्या शेतकरी होत्या. परंतु हे का होतंय याकडे जर आपण गांभीर्याने बघितलं तर उजनीच्या पाण्याचं जे दरवर्षी 100, 110, 111% धरण भरतं आणि दरवर्षी यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे धरण खाली होतं. 2-2, 3-3 महिने कालव्याला पाणी सोडून दिलं जातं गरज नसताना. तर असं जे पाण्याचा अपव्यय होतोय त्यामुळं तो अपव्यय टाळला गेला पाहिजे. खरं तर मायक्रो प्लॅनिंग उजनी धरणाच्या पाण्याचं होणं गरजेचं आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहेच. कारण नियोजन नाही झालं तर दरवर्षी धरण भरूनही 100% धरण भरूनही दरवर्षी मायनसमध्ये जातंच. कारण हे जर पाणी टप्प्याटप्प्यानं पाहिजे तसं वापरलं गेलं, दिलं गेलं तर शेतकऱ्यासाठी नियम आहेत. उजनी प्रशासन असतील, शासनाचे असतील, परंतु उद्योगधंद्यासाठी असणारे नियम कुठे गेले मग? त्यांना 24 तास पाणी चालू आहे. बारामती MIDC असेल, इंदापूर असेल किंवा पलीकडं पिंपरी चिंचवड असेल, इकडले आपल्या टेंभुर्णी MIDC असेल, बऱ्याच MIDC अशा आहेत की त्याचं पाणी उजनीतून उचललं जातं आणि त्याच्यावर उद्योगधंदे चालतात. खरं तर पाण्याचं जे नियम आहे आधी पिण्यासाठी, नंतर शेतीसाठी, परत उद्योगासाठी, परंतु हे नियम पूर्णपणे उलटं वापरलं जात आहेत. याकडे खरं तर सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे आणि शेतकऱ्यांनीही आपल्या पाणी मागणीचं अर्ज वेळेत भरावं. आणि त्यातच सोलापूरला जाणारी जी समांतर जलवाहिनी आहे ती चालू झाली असल्यामुळं उजनीतून आतापर्यंत सोलापूर शहरासाठी किंवा इतर शहरांसाठी पाणी सोडणं उजनीतून भीमा नदीत सोडलं जात होतं. परंतु त्यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो. परंतु पंढरपूर असेल, सांगोला असेल, मंगळवेढा असेल किंवा बाकीची नदीवर अवलंबून असणारी जी गावं आहेत त्यांनाही पाणी प्यायला लागतंच की, फक्त सोलापूर लागतं असं नाही ना. त्यामुळं पाणी सोडण्याची गरज आहेच. परंतु मायक्रो प्लॅनिंग करून उजनी धरण ग्रस्तावरही अन्याय होता कामा नये आणि नदीच्या पाण्यावर असणाऱ्या पिकावरही पिकाच्या क्षेत्रावरही परिणाम होऊ नये याचा तारतम्य कुठंतरी बाळगलं पाहिजे, कुठंतरी त्याचं नियोजन केलं पाहिजे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.